6 जून 1674 रोजी शिवाजी राजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आले। गागा भट्टांनी 7 नद्यांच्या पाण्याने शिवाजी महाराजांना राज्याभिषेक केला। शिवाजी राजे छत्रपती झाले। मराठांचे हे पहिले राजे होते जे छत्रपती झाले। छत्रपती शिवाजी महाराजांची महानता फक्त त्यांच्या पराक्रम आणि युद्धशैलीत नव्हती, तर ते एक योग्य प्रशासक पण होते। त्यांनी कधी धर्माच्या आधारावर पक्षपात नाही केला। त्यांचे अनेक प्रमुख अधिकारी एवढेच नाही तर त्यांचे स्वतः अंगरक्षक मुसलमान होते। त्यांनी कधी कोणत्या स्त्रीचा निरादर नाही केला। एवढेच नाही तर कल्याणच्या लुटीत एक स्त्री सापडली होती। महाराजांनी तिला चोळी बांगडी देऊन तिला सन्मानाने तिच्या घरी परत पोहोचवले। किल्ल्यांचा वापर, गनिमी कावा आणि आरमाराची उभारणी भारतात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनीच केली होती। म्हणून त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असे म्हटले जाते। ज्याचा गड त्याची जमीन आणि ज्याचे प्रबल आरमार त्याचा समुद्र, हा महाराजांच्या यशाचा मूळ मंत्र होता। महाराजांच्या मृत्यूच्या आधी त्यांची किल्ल्यांची संख्या 350हून अधिक होती आणि सैनिकांची संख्या 1 लाख होती। 19 फेब्रुवारी 1630 रोजी फाल्गुनामधल्या वद्य तृतीयेला शिवनेरी किल्ल्यावर एक महान राजाचा जन्म झाला होता। या राजाने अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात 300हून अधिक किल्ल्यांसह स्वराज्य विस्तार केले होते। या महान राजाच्या जन्माने महाराष्ट्राचाच नाही तर अवघ्या हिंदुस्थानाचा इतिहास बदलला होता। कारण 1630च्या आधीचा काळ जवळजवळ पूर्ण हिंदुस्थान मुघलांच्या ताब्यात होता। उत्तरेत शहाजहान, बिजापूरमध्ये आदिलशाह आणि गोवलकोंड्यामध्ये कुतुबशहाचा दरारा होता। अनेक हिंदू सरदार ह्या मुघल बादशाहांच्या सैनेत होते। असेच एक मराठा सरदार शहाजी भोसले आदिलशहाच्या सैनेत होते। हे तेच मराठा सरदार आहेत ज्यांनी दिल्लीचा बादशाह असणारा शहाजहानला गुडघ्यावर बसून तह करायला लावले होते। त्याची सुरुवात अशी झाली होती की दिल्लीचा बादशाह शहाजहान 80,000 सैनिक घेऊन निजामशाही उद्ध्वस्त करायला आला होता आणि गोवलकोंडाचा कुतुबशाही त्याच्या मदतीला आला। हे ऐकून निजाम खूप घाबरला होता। तेव्हा शहाजी राजे असे म्हटले, निजाम, माझ्या हातात सैन्याची सूत्र दे, मी तुला अजून विजय मिळवून दाखवू शकतो। निजामने 20,000 सैनिकांची सूत्र शहाजी राजांच्या हातात दिली। शहाजी राजांनी शहाजहान सोबत असा काही मुकाबला करून दाखवला की इतिहास सांगतो, विजापूरची मदत असताना आणि शहाजहानचे 80,000 सैनिक असतानाही शहाजी राजांनी त्याला चारोखाने चित केले होते आणि त्याला गुडघ्यावर बसून त्याला तह करायला लावले आणि निजामशाही वाचून दाखवली होती। तेव्हा शहाजी राजांच्या मनात आले की अरे, आपल्या शक्तीवर या बादशाही उभ्या आहेत, मग आपण आपले राज्य का नाही करत। या प्रसंगातूनच शहाजी राजांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना केली होती। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला। किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे। देवीच्या नावावरूनच शिवाजी असे नाव ठेवण्यात आले। शिवाजी राजांचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा शहाजी राजे कर्नाटकमध्ये होते। म्हणून शिवाजी राजांच्या रक्षणासाठी व त्यांना युद्ध प्रसंगाची बुद्धिमत्ता आणि उत्तम प्रशासन शिकवण्यासाठी दादाजी कोंडदेव आणि अनेक मातब्बरांना पुण्यात पाठवले होते। दादाजी कोंडदेव त्यांना युद्धशास्त्राचे ज्ञान देत होते, तर दुसऱ्या बाजूने जिजामाता त्यांना हिंदू धार्मिक कथा त्यांच्या वाढत्या वयात त्यांना ऐकवत होत्या। साल 1646, वय वर्ष 16। सर्वांना वाटले की शिवाजी राजेही शहाजी राजांसारखे सरदार होतील आणि आदिलशाहीची सेवा करतील, पण तसे घडले नाही। आपल्या मातेची आज्ञा प्रमाण मानून शिवाजी महाराजांनी छोटे छोटे मावळे जमवले। महाराष्ट्राच्या अनेक गावातील बाजी, येसाजी असे छोटे छोटे मावळे जमा करून त्यांनी 2 ते 3 हजारची सेना तयार केली आणि एके दिवशी रायरीच्या डोंगरावर जाऊन त्यांनी करंगळीच्या रक्ताने महादेवावर अभिषेक केला आणि हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली। त्याच वर्षी शिवाजी राजांनी आदिलशाहीच्या ताब्यातला एक गड जिंकला आणि त्याचे नाव तोरणा असे ठेवले। तोरणागड हे स्वराज्याचे तोरण ठरले। त्याच वर्षी शिवाजी राजांनी कोंढाणा, पुरंदर हे किल्ले आदिलशाहीकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले। याचबरोबर तोरणागड समोरील मुरंब देवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले। राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी ठरली। पुढे आबाजी सोनदेवच्या मदतीने ठाणे, कल्याण आणि भिवंडीचा किल्ला मुल्ला अहमद कडून आपल्या ताब्यात घेतला। शिवाजी राजांच्या यशस्वी स्वारांनी आदिलशाह क्रोधित झाला होता। शिवाजी राजांना थांबवण्यासाठी
आदिलशहाने एक गहरी चाल केली. त्याने शहाजीराजांना अटक केली. म्हणून पुढचे 6 वर्ष शिवाजीराजांनी कधी आदिलशहावर सरळ हल्ला नाही केला. या 6 वर्षाच्या काळात शिवाजीराजांनी सैनिक वाढवण्याचा व त्यांना गनिमी कावामध्ये तरबेज करण्याचा प्रयत्न केला. पुढच्या काही वर्षातच 40 किल्ले स्वराज्यात दाखल झाले. त्यांनी घोडदळाचा प्रमुख म्हणून सेनापती नेताजी पालकरांना नेमलं व पायदळाचा प्रमुख म्हणून येसाजी कंकांना. 1659ला अली आदिलशाह वारला आणि राजकारभार त्याची आई बडी बेगमकडे आले. आदिलशाहीच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे बडी बेगमने शिवाजीराजांना कैद करण्यासाठी पैजेचा विडा ठेवला होता. अफजल खान नावाचा एक सरदार होता. त्याने तो विडा उचलला आणि तो शिवाजी महाराजांना कैद करण्यास निघाला. तो त्याच्यासोबत 20,000 सैनिक घेऊन निघाला. त्यावेळी शिवाजीराजांकडे 50 किल्ले आणि फक्त 12,000 सैनिक होते. अफजल खानने विजापूरहून सरळ राजगडवर हल्ला नाही केला. तो आधी तुळजापूरमध्ये गेला आणि तिथे तुळजाभवानीचे मंदिर तोडले. वाटेत येणारे अनेक मंदिर आणि गावे उद्ध्वस्त करत गेला. पुढे तो पंढरपूरचे मंदिर उद्ध्वस्त करायला निघाला. अफजल खान जेव्हा जावळीजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगडवरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराज स्वतः यावे असा अफजल खानाचा आग्रह होता. पण शिवाजीराजांचा वकील गोपीनाथ बोकील यांनी अफजल खानाला गळ घालून प्रतापगडवर भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमानुसार दोन्ही पक्षाकडील मोजकी माणसे भेटण्यासाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी निशस्त्र राहायचे ठरले. शिवाजीराजांना अफजल खानाच्या दगाबाजीची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. शिवाजी महाराजांसोबत जीवा महाल हा विश्वासू सरदार होता, तर अफजल खान सोबत सय्यद बंडा होता. प्रतापगडवरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी खानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजी महाराजांवर कट्यारीचा वार केला, परंतु चिलखतामुळे शिवाजी महाराज बचावले. अफजल खानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवले. सय्यद बंडा त्या क्षणी शिवाजीराजांवर दानपट्ट्याचा जोरदार वार करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी जीवा महालाने सय्यद बंडाचा हात उडवला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचवले. त्यामुळेच होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण प्रचलित आहे. अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवाजीराजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापूरपर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. 10 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. ही बातमी कळताच बिजापूरचा बादशाह क्रोधित झाला होता. त्याने रुस्तम जमानाला शिवाजी महाराजांना कैद करण्यास पाठवले. शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आहेत असे कळल्यानंतर पन्हाळ्यावर आक्रमण करायच्या बेतात रुस्तम जमान होता. परंतु 28 डिसेंबरला पहाटेच अचानकपणे शिवाजी महाराजांनी रुस्तम जमानच्या सैनिकांवर जोरदार हल्ला चढवला. पूर्ण जोरदार हल्ला न चढवता पुढून मागून आजूबाजूने तुकड्यांनी हल्ले चढवले व आदिलशाही सेनेचे नामोहराम केले. रुस्तम जमान रणांगण सोडून पळून गेला. रुस्तम जमान ही अयशस्वी ठरल्यानंतर आदिलशहाने सिद्दी जोहरला सर्व शक्तीनिशी हल्ला करायचा आदेश दिला. 1660 साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावर अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते. त्यावेळी राजे पन्हाळ्यावर होते. याचा सुगावा लागताच सिद्दी जोहराने गडाला वेढा घातला आणि गडाची रसद तोडली. पुढचे अनेक महिने सिद्दी जोहर वेढा घालून बसला होता आणि त्याचे वेढा उठवण्याचे काही लक्षण दिसेना. तेव्हा सर्वांची खलबत करून शिवाजीराजेंनी जवळच्या विशालगडावर पोचावे असा निर्णय घेतला. पन्हाळ्यावरून एके रात्री शिवाजीराजे आणि काही मंडळी गुप्त रस्त्याने शिताफीने निसटली. याचा पत्ता लागताच सिद्दी जोहरने सिद्दी मसूदच्या बरोबर काही सैनिक पाठलागावर रवाना केले. पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्धीच्या सैनिकांनी त्यांना घोडखिंडीत गाठले आणि लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडसाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वतः लढतील. गडावर पोहोचताच तोफांचे 3 बार उडवावे म्हणजे संदेश मिळेल. राजे गडावर पोचले. शिवाजीराजांना ते पटेना,
पण बाजींच्या विनंतीपोटी त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडसाठी कूच केली. बाजींनी सिद्धीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्राणांची शर्त केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. ते 2 हातात दानपट्टे घेऊन कित्येक तास लढत होते व रक्ताने घायल झाले होते. जेव्हा तोफांचे 3 आवाज ऐकू आले आणि शिवाजी राजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावर बाजीप्रभू देशपांडे यांनी प्राण सोडले. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःचे प्राणाचे बलिदान दिले, त्या घोडखिंडीचे नाव शिवाजी महाराजांनी पावनखिंड असे बदलले. बाजीप्रभूंच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड. बिजापूरच्या बडी बेगमने शिवाजी महाराजांना कैद करण्यासाठी औरंगजेबकडे विनंती केली. त्याने त्याचा मामा शाहिस्तेखानला 1.5 लाख सैनिकांसोबत शिवाजी महाराजांना कैद करण्यासाठी दख्खनच्या मोहिमेवर पाठवले. शाहिस्तेखानने त्याच्यासोबत प्रचंड मोठा लवाजमा सैनिक आणि फौज फाटा घेऊन पुणे प्रांतात आला. त्याने पुणेजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजी राजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजी राजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला, तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपवण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती कडक पहारा होता आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळ जाणाऱ्या एका लग्नाच्या वरातीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसासह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. लाल महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानाच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कुठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजी राजांना समोर पाहून खानाने जीव वाचवण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी केलेला वार हुकवल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याचे 3 बोटं कापली गेली. या प्रकरणामुळे मोगल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. पुढच्या काही दिवसातच शाहिस्तेखान आग्र्याला परत गेला. हे प्रकरण ऐकून औरंगजेब खूप चिडला. त्याने 60 वर्षाचा राजपूत मुघल सरदार मिर्झा राजे जयसिंगाला 1.5 लाख सैनिक घेऊन शिवाजी महाराजांशी युद्ध करायला पाठवले. 1665 रोजी मुघल सरदार जयसिंगाने पुरंदर किल्ल्यावर वेढा घातला आणि दिलेर खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरवर हल्ला करून पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी धारातीर्थी पडले आणि त्याचबरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाची बोलणी सुरू केली आणि 11 जून 1665 रोजी इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. या तहात महाराजांनी दक्षिणेकडील मुघलांना मदत करायचे मान्य केले व 4 लाखहूनचा प्रदेश व 23 किल्ले राजांना मुघलांना द्यावे लागले. त्याचबरोबर त्यांना आपले 9 वर्षाचे पुत्र संभाजी राजांसोबत आग्र्याला जावे लागले. औरंगजेबने शिवाजी राजांना भेट देण्यासाठी बोलवले, परंतु जेव्हा शिवाजी महाराज दरबारात पोहोचले तेव्हा त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजी महाराज सारखे राजाचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजी महाराज ताबडतोब दरबाराबाहेर पडले असताना त्या क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. शिवाजी राजांसोबत आधीपासून धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवण्यात आला होता. काही दिवस निघून गेले. शेवटी शिवाजी राजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडायचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना दर्ग्यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पाहत, पण काही दिवसाने त्यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासायचे देखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एके दिवशी शिवाजीराजे आणि संभाजीराजे निसटण्यात यशस्वी झाले. कुणास संशय येऊ नये म्हणून शिवाजीराजेंचा विश्वासू हिरोजी फर्जन हा शिवरायांचे कपडे घालून आणि त्यांचे अंगठ्या दिसतील अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपायचे नाटक करत होता. आग्रा इथून शिवाजी राजांनी वेषांतर केले आणि लगोलग स्वराज्याकडे न जाता मथुरेकडे गेले. तिथे संभाजी राजांना वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठवले आणि एका संन्याशीच्या वेशात महाराष्ट्रात प्रवेश केला. शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व 23 किल्ले जिंकून घेतले. त्यांनी यातील पहिल्यांदा कोंढाणा घेण्याचे ठरवले.
कोंढाण्याच्या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यास लढताना वीर मरण आले। 6 जून 1674 रोजी शिवाजी राजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आले। गागा भट्टांनी 7 नद्यांच्या पाण्याने शिवाजी महाराजांना राज्याभिषेक केला। शिवाजी राजे छत्रपती झाले। मराठांचे हे पहिले राजे होते जे छत्रपती झाले। छत्रपती शिवाजी महाराजांची महानता फक्त त्यांच्या पराक्रम आणि युद्धशैलीत नव्हती, तर ते एक योग्य प्रशासक पण होते। त्यांनी कधी धर्माच्या आधारावर पक्षपात नाही केला। त्यांचे अनेक प्रमुख अधिकारी एवढेच नाही तर त्यांचे स्वतः अंगरक्षक मुसलमान होते। त्यांनी कधी कोणत्या स्त्रीचा निरादर नाही केला। एवढेच नाही तर कल्याणच्या लुटीत एक स्त्री सापडली होती। महाराजांनी तिला चोळी बांगडी देऊन तिला सन्मानाने तिच्या घरी परत पोहोचवले। किल्ल्यांचा वापर, गनिमी कावा आणि आरमाराची उभारणी भारतात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनीच केली होती। म्हणून त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असे म्हटले जाते। ज्याचा गड त्याची जमीन आणि ज्याचे प्रबल आरमार त्याचा समुद्र, हा महाराजांच्या यशाचा मूळ मंत्र होता। महाराजांच्या मृत्यूच्या आधी त्यांची किल्ल्यांची संख्या 350हून अधिक होती आणि सैनिकांची संख्या 1 लाख होती। 1680च्या दरम्यान महाराज आजारी झाले आणि 3 एप्रिल 1680ला 50 वर्षाच्या छोट्या आयुष्यात महाराजांचे निधन झाले। औरंगजेबला वाटले की शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्य संपेल, पण तसे झाले नाही। पुढे शंभूराजे छत्रपती झाले। त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले। पुढचे 8 वर्ष ते लढले। त्यांच्यानंतर राजाराम राजाच्या हाताखाली सेना आली। ते 10 वर्ष लढले। त्यांच्यानंतर ताराबाईंनी युद्ध चालू ठेवले। तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला जगाला। शिवाजी महाराज गेल्यानंतर महाराष्ट्र अखंड 27 वर्ष लढत राहिला। छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये जे स्वराज्य स्थापन केले होते ते पुढे जाऊन 1818 पर्यंत संपूर्ण भारतात पसरले।